तुला रणबीर कपूरचा ऍक्टर म्हणून आवडत नव्हता, आता कसं काय आवडायला लागलं? ऋतुजा गावाकडे बरं आहे का इकडं? जेम्स किती खाल्ले तू जेम्स? 5 खाल्ले बाप. इथपर्यंत सकाळी उठल्या उठल्या स्ट्रेचिंग केली. सकाळी स्ट्रेचिंग केली तर बॉडीमध्ये ब्लड फ्लो चांगला सर्क्युलेट होता आणि आंघोळ केली. कडक चहा घेतला माझ्या स्वतःच्या हाताने बनवून आणि न्यूजपेपर आणायला गेलो. सकाळी बातम्या वाचल्या का थोडंसं काय चालू आहे आजूबाजूला घडामोडी आपल्या लक्षात येतात. संभाजीनगरला आलो काल आणि इथला पाऊस काही थांबायचा नावच घेत नाही. धो धो पाऊस चालू आहे नुसता. चहा चक्कर आली सावीला. ऋतुजा गावाकडे बरं आहे का इकडं? दोन्हीकडे बरं आहे का? पाऊस चालू आहे पाहू शकता. हा जे करायला मग खेळायला गेलती का? जेम्स खायला गेलती का? जेम्स किती खाल्ले तू जेम्स? 5 खाल्ले बाप. आणि कुठून घेतले होते जेम्स तू? काकूकून. आणि पैसे कोणी दिलते? नानानी दिलते का? तू काय म्हणली त्या काकूला? काय द्या म्हणली? जेम्स द्या म्हणली का? हा तुला जेम्स आवडते? आणखी काय आवडतं? बिस्किट जेम्स आईस्क्रीम. हाय कर आता एकदा हाय कर ना. गाडीमध्ये दिवसभर म्हणजे काल दिवसभर आज रात्रभर पाऊस झाला आणि सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळं टाकीमध्ये पाणी घुसलं गाडीच्या आणि गाडी बंद पडली. आता हे पावसाच्या पाण्यामुळं झालं की इथेनॉल टाकलं त्याच्यात, ते इथेनॉल मिश्रित ते जे काय आणलं गडकरी साहेबांनी पेट्रोल, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला का पावसाच्या पाण्यानं झालं ह्याच्यात काही स्पष्टता नाही आहे. पण गाडी खराब झाली. ही गाडीचं पूर्ण जी टाकी आहे ती खोलावी लागलेली आहे. ते जे अगोदरचं पाणी साचतं ते सगळं काढावं लागलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे किती प्रमाणात पाणी पेट्रोलमध्ये मिश्रित झालं होतं, त्यामुळं गाडी बंद पडली. सगळा कुटाणा झालेला आहे. ह्याच्यातच आमचा जवळपास आज दिवस गेला ह्या गाडीत नीट करण्यामध्ये. मग संध्याकाळी शेवटी गाडी नीट झाली. घरी आलो, सगळ्यांसोबत जेवण केलं. सगळे सोबत जेवायला असल्यावर एक वेगळीच मजा असते, एक आनंद असतो घरामध्ये. हाय गाईज म्हण ना, आता बोलली होती ना तू. हाय गाईज उचकी लागली तुला? रुसली तू? हाय हाय गाईज म्हण. हाय फ्रेंड्स. तुझ्या तुझा आवडतीचा पिक्चर सांग बरं. कोणता पिक्चर तुला आवडतो? ॲनिमल. तुला रणबीर कपूरचा ऍक्टर म्हणून आवडत नव्हता, आता कसं काय आवडायला लागलं? रणवीर कपूर नाही आवडत आहे मला, पण ॲनिमलची स्टोरी आवडली मला. छान होती. काय स्टोरी ॲनिमल पिक्चरची सांग ना. स्टोरी विसरली. थिएटरला जाऊन पिक्चर पाहिला होता ॲनिमल पिक्चर आला होता का तेव्हा आपल्याला लग्न नाही? नाही, ॲनिमल पिक्चर मी टीव्हीवर पाहिला होता. हा रे बरोबर, आपण मोबाईलवर पाहिला होता. टीव्ही ॲनिमल काय वाजर आपलं काहीतरी. रामांचं ट्रेलर मस्त आहे. काय ट्रेलर रामांचं पाहिलं नाही का? हो का? मस्त आहे. रावणाची एंट्री बी ते कसं आता रावण ते नाही थोडासा वरचढ दाखवला नाही, म्हणजे विलन असा भक्कम दाखवला का मग ते पिक्चर चालते. निगेटिव्ह रोलला लोक जास्त पसंती द्यायला लागतात. पण रणवीर कपूरने पण चांगलं केलं, चांगली ऍक्टिंग केली. म्हणजे शूरपणखा तर किती सुंदर आहे दिसाय. शूरपणखा लय भारी. लक्ष्मण नाक कापलं ते रामाने. लक्ष्मण कापलं पण त्याचा बदला घ्यायसाठी रावण तिचं नाक कापलं म्हणून रामाने घडलं सगळं आहे ना. बरोबर. मला रामायणची स्टोरी माहित नाही का आपलं एवढं? हा माहित आहे मला, पण त्याचं कारण तेच झालं ना, नाही तर रावण इकडे आलाच नसता. शूरपणखा आली
रामावर मोहित झाली थोडीशी. ते तर माहितीचे पण आणि त्याने सगळे स्टोरीज आधी सांगून हा दिले. ट्रेलर trailer मध्ये मध्ये सगळे सांगून सांगून दिले. हनुमान दाखवलं त्यांनी पण हनुमान दाखवायला पाहिजे होता trailer. हनुमान पार्ट 2 मध्ये दाखवणार. मस्त ट्रेलर. पार्ट 1 पण ह्या दिवाळीला काय येणार. म्हणा रणबीर कपूर ते जबरदस्त त्यात माहोल म्हणतो. तुमचं फेवरेट ऍक्टर म्हणलं तुम्ही त्याची तारीफ करणारच झाले ना. फेवरेट ऍक्टर नाही तो ऍक्टरच भारी आहे म्हणून फेवरेट आहे ना त्याची ऍक्टिंग. मग काय म्हणता आज गाडी बंद पडली आज लय परेशान झाले का? हो ना राव. गाडी बंद पडली त्या टाकीत पाणी गेलं पाऊस चालू दिवसभर. सकाळी पेपरला आणायला गेल्यापासून आज पावसात मग ते पुरा घोळ झाला. काय त्या टाकीमध्ये पाणी 2 लिटर पाणी गेलं जवळपास. 3 लिटर पेट्रोल असं 2 लिटर म्हणजे जवळपास 3 लिटर पेट्रोल वाया गेलं. ती टाकी काढावं लागली. बेजारीच. आणि आज दोन्ही गाड्या आधीच बंद पडल्या दोन्ही पण. नेमकं कळणार नाही इथेनॉल प्रॉब्लेम झाला की टाकीत पाणीच गेलं का ते. इथेनॉलमुळे पण अडचणी येत आहे असं वाटतंय बहुतेक. काय माहित आता. मग आपल्याला आज बाहेर जायचं होतं काल ठरलं होतं आपलं. अरे बाहेर जायचं पण ते गाड्या बंद पडल्या ना. आम्हाला बाहेर जायचं आणि दोन्ही गाड्या बंद पडल्या आणि एक तर 2-3 वाजेपर्यंत पाऊस म्हणजे पाऊस उघडला आता जाऊ उद्या कुठेतरी जाऊ. तर सगळं फेल झाला कार्य. रामायणचं ट्रेलर मंडळी तुम्ही पाहिलं का कसं वाटतं? भारी कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला ट्रेलर. आणि तुमच्या पण गाड्या खराब झाल्या ट्रेलर रामायण पिक्चर आपणच बनवलं. रामायणचं एवढं प्रमोशन चाललं काय रामायणची टीम येऊन आपल्याला काय प्रमोशन घ्यावं 5 लाख रुपये 10 लाख रुपये करा प्रमोशन. जेव्हा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आमचं चॅनल लवकर मोनेटाईज करा बस आम्हाला एवढंच. मंडळी आमचे व्लॉग तुम्हाला कसे वाटते जर तुम्ही रेग्युलर पाहणारे असताल कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जेन्युइन कंटेंट आहे असं काही ठरवलेलं नसतं. लावला कॅमेरा मस्त गप्पा छप्पा मारायच्या एक डिस्कशन करायचं आपलं दैनंदिन काय चाललंय घडामोडी आणि चालू द्यायचं आपलं दुकान. होईन काय म्हणताय आपण. सुरुवात तर केली आपण आता सगळं पण आपल्याला मजा येते ते पुढे काही मजा येते आम्हाला. आम्ही काही पूर्व तयारी वगैरे काहीच करत नाही. डायरेक्ट येतो डायरेक्ट कॅमेरा लावतो डायरेक्ट शूट करतो. चलो भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट ठेवा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.